चौघाई जण आमच्या निशाणावर आहे. पाटील, तात्या, देवानंद, मोहन, चौघाई घोडीच्या निशाणीवर आहे. लवकरात लवकर जे बी सोनं असन तुमच्यापाशी आणि पैसे असला असन लवकरात लवकर या पोत्यात आणून टाका. लवकर. जास्त वेळ माझ्यापाशी आहे नाही. मी जास्त वेळ इथं थांबणार आहे नाही. विचार करा लवकर आणि लवकर आणून द्या. मी फक्त आता 5 पर्यंत मोजतो. त्याच्यानंतर या चौघाले बी डायरेक्ट बंदुकीच्या गोळीने उडून टाकीन. 1 2. जास्तच रंगाच्या करू आला हा डाकू तर. 5 महिनेपर्यंत वाट पाहतो, नाही तर डायरेक्ट चौघाले उडवतो. हे लय झाली ना. पोलीसवाले कुठे गेले रे? पोलीसवाले नाही आले आतापर्यंत. त्याला का माहित नाही का डाकू आले गावात का काय आहे? काही लक्षच नाही द्यायचं वाला तर. या डाकूची पोलीसवाल्याची काही गुटमाट तर नसन. काय या 7-12 गावातले पैसे आहे तुम्ही लुटा मग अर्धे वाटून घेऊ असं तर काही नसन. अरे असं बिसं काही नाही आहे. ते शिंदे साहेब गेले लोणावला घुमाले. माय बाई, इकडे पोलीस ठाणा सोडून दिला आणि ते तिकडे घुमाले गेले आणि इकडे हे असे डाकू बिकू घुमत राहिले असे 4 चौघातनी. आणि याचा असा काव असला म्हणजे मग कसं करा? मला जास लागा नाही. ह्या 4 जणाले वाचवाले मला जास लागन. जास्तीचा काही शानपणा करू नको, चुपचाप घरी राह. मोठा चालला तिथं वाचवाले. बंदूक आहे मोठमोठ्या त्याच्यापाशी. ते विचार नाही करन बाबू. एका गोळी तुले डायरेक्ट डिस्चार्ज करून टाका. नाही आई, मला जास लागन. गावाचे सरपंच धोक्यात आहे. माया मोहन दादा धोक्यात आहे. पाटील धोक्यात आहे. देवानंद भाऊ धोक्यात आहे. अरे यायले सोडून आणाच लागन. मोठा चालला तिथं वाचवाले. काय ना वाचवशील तू? बंदूक आहे ना त्याच्यापाशी मोठ्या मोठ्या. त्याच्यापाशी बंदुका आहे तर आपल्यापाशी अवजार आहे. थांब. 3. फक्त आता 2 बाकी आहे. 3 झाले. लवकर, नाहीतर मग सरपंचाची लाश घेऊन जा. पाटील, देवानंद आणि या मोहन या चौघाची लाश त्या जबाबदार तुमचं पुरं गाव राहील. तिथं ठेवतो. कांदा कापाचा चाकू घेऊन चालला त्याला माराले. ठेव लवकर तिथं. चालला मोठा त्याला माराले. त्याच्यापाशी बंदूक आहे तू तिथं कांदा कापाचा चाकू घेऊन चालला काय? तू हट लवकर मंदातून. लवकर हट. हे पाहून घे, हा चाकू जरी कांदा कापाचा असन तर मी तर खूप असल्याशिवाय राहत नाही द्यायले. जास्ती शानपणा करू नको बाबू. चुपचाप ठेव तो कांदा कापाचा चाकू. जास्ती हुशारपणा नको करू. गावाच्या बाहेर कोणतरी येऊ राहिला का म्हणतात पाय बरं तू? ते नामदेवराव आहे, तो सल्ले शाहरुख आहे, कोण दिसू राहिला तुले? आपल्या घराच्या बाहेरच पाहून घे किती मोठी बंदूक आहे त्याच्यापाशी. तो विचारच नाही करन बाबू. चुपचाप ठेवून दे तिथं. शानपणा काय करू नको. कोणीही काही देऊ नका. कोणीही 1 रुपया बी आणू नका. सोनं नाणं तर दूरची राहिली. 1 रुपया बी आणून टाकू नका याच्यात. काय करते हा पाहूनच घेतो आता. काय म्हणून राहिला तात्या तू? काय म्हणून राहिला? घेऊ का त्या डोक्याचं माप? अरे माया काय डोक्याचं माप घेतो तू? असे तर डोक्याचे माप घेणारे कितीकच गेले. माया डोक्याचं माप घेतं का तू? एक लक्षात ठेव. काय नाव आहे तर तुझ? मले जर काही झालं, कोणालेच काहीतरी झालं, विचार करून घेजो. हे गाववाले तुला सोडणार नाही. इथून जिवंत जाऊ देणार नाही. तात्या, डाकू मंगलसिंग म्हणते मले. नाव लक्षात ठेव. कामात पडन समोर चालून. एका गोळीत ना सगळ्याला झोपवलं तर नावाचा डाकू मंगलसिंग नाही. काय सारखे सुद्धा आहे का ते? पैसे तर आज ना उद्या कमावूनच घेऊ. अहो थांबव शांते. थांब. कुठं चालली ते घेऊन? एवढं मोठं सोनं आणि एवढे मोठे पैसे घेऊन चालली कुठं तू? त्या डाकूले द्यायले काही गरज नाही आहे. ठेव ते अंदर. तेवढं कमवायला किती वर्ष लागले? आणि तू अशीच देऊन राहिली का त्या डाकूले? तुम्हाला तर काही काळजीच नाही पोराची. मरो कावाचं काय करावं लागते तुम्हाला? तुमचं तर झालं सगळं. अरे मी कोणाच्या इकडे पाहू? याले काही झालं तर? अरे काहीच नाही होत त्याले. काहीच नाही होत. काय होते त्याले? अरे एवढी मोठी बंदूक आहे त्याच्यापाशी. 5 पर्यंत मोजतो म्हणते. 6व्या गोळी डायरेक्ट खेळ खतम. मग काय करू मी? पैसे काय आज ना उद्या कमावूनच घेऊ. सोनं ना नाही कमावूनच घेऊ. माणूस राहायला पाहिजे ना. ही चालली हे नेऊन द्याले. तुले सांगू राहिलो ना का चुपचाप ते सगळ्याच्या सगळं ठुन दे म्हणून अंदर. तात्याले काहीच नाही होत म्हणून. तुम्ही आपलं काम करा. मला आपलं काम करू द्या. माझा नवरा जिवंत राहायला पाहिजे बस. 4. बस आता एकच आकडा उरलाय. जर का आता पैसे आणि सोनं नाणं आणून टाकलं नाही याच्यात तर झालं. यायचा खेळ खतम. 7-12 गाव. बहुत पैसे व सोना है रे तुम्हारे पास. चला काढा. लवकर काढा. त्या काय बापाचा माल आहे का इथं ठेवला? लवकर काढा. नसन तसं मायाबाप काढतो तू. मायाबाप काढतो. मायाबाप. 5. थांबा डाकू भाऊ. हे घ्या. काहीच नका करू त्याले. कोणालाच काही नका करू. हे घ्या. एवढंच कसं काय? पुऱ्या गावात श्रीमंत आहे आणि एवढंच कसं काय? कोणाची बायको आहे तू? कोणाची बायको आहे? तात्याची होय.
बाकीचं कुठं आहे? बाकीचं कुठं आहे? हे जेवढं घरी आहे तेवढं तुम्हाला देऊ राहिली. बाकीच्यासाठी तुम्ही आता उद्या मी बँकेत जाईन, बँकेतून पैसे घेऊन येईन आणि ते सोनाऱ्यापाशी सोनं गहाण ठेवलाय ते घेऊन येईन. मग तुम्ही उद्या घेऊन जाता ते. आणि 5-6 बिशा उरल्या आहे काय भेटते मला आता उद्याच्या तारखेत, मग ते घेऊन जाता तुम्ही. सोडून द्या आता मानवऱ्याले, सोडून द्या आता सगळ्याले. तुले सांगितलं ना व का कोणीच काही आणू नका म्हणून. हा कायले आणलं ते? आणि सांगून राहिली का बिशाई टाकले आहे म्हणून, बँकेत ठेवले आहे म्हणून. सगळं सांगून दे ना तू. तुम्ही चुपचाप राहा. तुम्हाला काय आहे? हा काय जीव घेऊ गेला कोणाचा तर मग काय करसान? पैसे काय आज ना उद्या कमावूनच घेऊ. अब तेवढे पैसे कमवायले मला किती वर्ष लागले. हा आणि तू अशीच नेऊन देऊ राहिली त्याले काय? टाक लवकर टाक, टाक त्याच्यात. बाकीच्या बायका कुठं आहे? पाटील, देवानंद आणि या मोहनची बायको कुठं आहे? तिघाच्या बायका कुठं आहे? लवकर लवकर, नाही तर या तिघाचा खेळ खतम. लवकर 2 महिनेपर्यंत इथं आल्या पाहिजे. टाका लवकर लवकर, त्याच्यात पैसे टाका. आणि बाकीचे गाववाले बी लवकर आणा. टाइम नाही माझ्यापाशी जास्त. लवकर. पुरे पांटेल्याचे पैसे माये चालले गेले. तू मारणार रे बाबा आम्हाला गोई? मार तू. नाही तुम्हाला असंच नाही मारत. असं कसं मारीन? तुम्ही तर सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे. तुम्हाला सोबत घेऊन जातो. चला घ्या रे या चौघाले बी सोबत. आई मला जाऊ दे लवकर. ते तात्याले, मोहन आले, पाटील आप्पाले, देवानंद आप्पाले निवड राहिले. मला जाऊ दे. चुपचाप इथं थांब, जास्ती शांतपणा करू नको. मला जाऊ दे, मला जाच लागन बाहेर. अरे ओय शायने, अबे तू कायले गेला? अरे थांब रे, तू कायले गेला? असा कसा निशिन तू यायले? डाकू मंगल सिंग, आता कायले आले? आता तर नेलं आमच्या नवऱ्याले. हा आता काय करता तुम्ही येऊन? सोन्या लवकर सायकल आण तू. अरे सायकल घरी नाही ना. कोणाची आण. आता हे कुठे गेले हो माय दोघं जण? अरे तर त्याच्यापाशी बंदुका होत्या ना एवढ्या मोठ्या, काय करणार आहे आम्ही? त्याचा तर विचार करा, काय करणार आहे? हे तुम्ही काही करा का नका करू, आमचे नवरे वापस आले पाहिजे जिवंत. कहून काय झालं गावात? अबे डाकू आले होते गावात. सोनं नाणं पैसे तर नेलेच त्यानं. पाटील, देवानंद भाऊ, तात्या, मोहन या चौघाली बी नेलं. चला बसा गाडीवर, बसा लवकर. कुकडे नेलं सांगा त्याले. राहू दे तू, बंदुका आहे त्याच्यापाशी मोठमोठ्या. अरे यायले जर काही कमी जास्त केलं तर मग? वावरात सोकारी माणूस, वावराचे सगळेच कामं जमी मले. आणि त्याच्यात कसं मला कराटे गिराटे त्याचेवाले कागदपत्र लावले. त्या हिशोबानं आपल्याला पहिले 12 दिला ते ना. मग मंदात सोडलं होतं म्या. तर 12,500 रुपये महिना केला. बाकी मालक गिलक एक नंबर आहे, काहीच त्रास नाही आहे. कधी म्हटलं त्याला म्हटलं का बा नाही आज जरासं वातावरण जरा तपलेलं आहे, तर मग आपल्याला चार्जिंग बी आणते ते. तुमचं कसं काय आहे? महिनेवारी आहे का कसं काय? हे काही समजलं नाही तुमचं. आम्हाला महिना नाही आहे. आम्ही जो माल लुटतो तो सगळ्याचाच अधिकार राहते त्याच्यावर. मग बायको लेकर आहे का तुम्हाला? हा ते गावात आहे, ते गावात राहायचे. मग त्याला बरोबर पैसे पाठवून द्यायचे एकदमानं. हे जे लुटतो आम्ही लोकांपासून सोनं नाणं पैसे, हे त्याला पाठवून देत असतो. बापा चांगलं आहे मग. हे तर काही तराचं काम नाही आहे. आणि काय मस्त चिकन मटन हे खाले भेटू राहिलं. मग बरं आहे ना तुमचंवालं. पाना एखादी जागा असेल तर खाली मी लागून जातो. आणि तुम्ही तर राजो मनोरंजन बी एक नंबर आणता. हे आमचं राहतेस. आज बी मनोरंजन राहील. जर यानं गाव लुटून आणलं तुमचंवाला 7-12 सरदारनं आमच्या, तर मग आज बी मनोरंजन राहील. मनोरंजनच तर पाहिजे राजे हो. त्याच्यासाठी तर मी तर किती दिवस थांबायला तयार आहे. आज राहील ना पण पक्क्या. आज जर तुमच्या गावातलं त्यानं सोनं नाणं आणि पैसे आणले तर आज जशनाची रात राहील. पण मॉडेल म्हटलं जरा दुसरं आणजा बा चांगलंवालं. हे जे आणलं होतं ना हे काही बरोबर नव्हतं नसलं. हे सरदारनं जे म्हटलं ना ते बरोबर आहे. जरा चांगलं आणजा. पण तुम्ही जे भाजी बनवता ना ते एकदम सुपर डुपर हिट बनवता तुम्ही. त्याच्याच्यानं तुम्हाला सरदारनं जिवंत ठेवला आहे. काही म्हटलं याचावाला तुम्ही अभ्यास केला आहे काय? नाही अभ्यास कायले करावं लागते याचावाला. याचा काय अभ्यास कराजोगतं काही आहे काय? अरे हे कसं आपल्या बापदादापासून आहे. आपल्या हाताले चव आहे. हे जराशी म्हटलं दोरी सोडता काय? पाठ लय खाजू राहिली राजू. मग लागीच तर पाठ खाजवल्यावर तुम्ही जसंच्या तसं बांधून द्या.
नाही नाही, हे नाही करू शकत. सरदारनं बिलकुल सांगितलंय का बिलकुल दोरी सोडायची नाही म्हणून. अरे हा सगळंच बरोबर आहे. मग एक काम करा, तुम्ही पाठ खाजून द्या माईवाली. लय पाठ खाजू राहिली ना, त्याच्याच्यानं म्हणून राहिलो मी. नाही तर मी कायले म्हणन तुम्हाला. अरे मीच कुठं नाही जात, तुम्ही काय म्हणता मला, मीच नाही जात कुठं. अरे आज रात्री प्रोग्राम आहे एवढा चांगला आणि ते सोडून जाणार आहे काय? आणि तुम्ही दोघं जण आहे ना, तुमच्या हाती बंदूक आहे आणि त्याच्यात मी माया पाय लंगडा बी आहे. मी कसं जाऊ पाहिून? खोला 2 मिनिटं, फक्त पाठ खाजवतो आणि बस बस 2 मिनिटं पाठ खाजवतो आणि जच्च्या तशी दोरी बांधून द्या. बापरे, रेची रेची टाकली डोळ्यात. तुमच्यात मला काय आंडू पांडून गिल्ली दांडू समजू राहिले का तुम्ही? पकड पकड त्याला लवकर, नाही तर सरदार आपल्याला सोडत नाही. थांबून जाय, जिता जितास, नाही तर त्याला खेळ खतम. जिता कुठं लपला शीट, माणूस की ना बाहेर ये. जर का आमच्या हातात सापडला तर पाहून घेतो. मग चांगल्यानं बाहेर येशील तर जिवंत राहशील, आणि जर का आम्ही पकडलं तर मरून जाशील हातानं. पागल समजू राहिले का मले? पागल समजाले? मोठ्या मुश्किलनं निघालो मी तर तुमच्या हातातून. सोमवार चला, सोमवार गेला असेल तो. लंगडा हाय कुठपर्यंत पायन. लवकर माणूस की ना बाहेर निघ, जिथं असशील तिथं लपला, नाही तर पाहून घेतो तू. सरदार सोडण नाही आपल्याला. आता आपल्याला सरदार सोडण नाही, त्याला पायनच आहे आपल्याला. सरदार याच्या पहिले निघा लागन आपल्याला. दिसला का तो? नाही, कुठं गेला दिसूनच नाही राहिला. हो लपला आहे कुठं ना कुठं लपला आहे. त्याच्या ऐकून चालणं होत नाही, त्याच्या पायाला गोळी लागली आहे. आता जरा हुशारीनं चाल. इथून त्याचा एरिया चालू झाला वाटते. ते पाय एकदम दुरून पाय दुरून. ते झोपड्या दिसू राहिल्या बांधलेल्या. अरे हे तर सोन्यांचे त्या होय. हे पोट्टे काय करू राहिले इकडे? ए कोण हो रे शिक्षक करू राहिलं? चिक वसंत आप्पा या इकडे, या लवकर या. तुम्ही काय करू राहिले इकडे आणि तुम्ही कायले आले? अबे हा डाकूचा एरिया आहे ना. पण तुम्ही जिवंत आहे काय? नाही तर मी काय भूत होय का? मग इथं आहे, जिवंतच आहे मी. काय झालं मले? तर तिकडे बॉम्ब केली का माईवाली, मेले म्हणून वसंतराव? तुमच्याच्यानं आम्हाला किती तात्यानं मारलं. अबे ते सगळं जाऊ दे, तुम्ही इथं कसे काय आले ते सांगा. डाकू मंगलसिंग आज गावात आला. त्यानं सगळे पैसे आणि सोनं नाणं पाटील आप्पाचं, तात्याचं आणि देवानंद आप्पाचं आणि मोहनदाचं, त्या 4 जणांचं सोनं नाणं पैसे घेऊन आला. आणि सोबत पैसे तर आणले आणि यायले घेऊन आला. पण तुम्ही कसे काय इथं? त्या दिवशी कैऱ्या चोराले आले होते हे, तर 2 जणाले मी मारलं, तर मला घेऊन आले हे इथं. आणि माया एका पायावर बंदुकीची गोळी मारली होती. आज मी कसं तरी पळत आलो त्याच्या डोळ्यात रेती टाकून. म्हणून राहिलो चुपचाप इथंच थांबा. मोका भेटल्यावरच आपण इथून निघून जाऊ. इथं चुपचाप लपून राहा. हे 3 जण कुठं गेले? सगळं इकडे पाहिलं, कुठं दिसून नाही राहिले हे 3 जण. भूक लागली मले भूक लागली. हा कुठं गेला हा वसंतराव याचा अर्थ वसंतराव जिवंत आहे आणि यायनंच किडनॅप केलं. तुमचा वसंत जिवंतच आहे. आम्हीच त्याला ठेवलाय जिवंत, कारण त्याच्या हाताला टेस्ट चांगली आहे. जेवण चांगलं बनवते. अरे 1 नंबर कारागीर माणूस आहे. त्या माणसाला पा लागते का राजे हो? आमच्या मोठमोठ्या पार्ट्या चालते, आम्ही त्याच्या जाताना भाजी बनवून घेतो. जिथं कुठं वसंत दिसन त्याला पकडून आणा. काही करा, त्याला पकडून आणा. लवकर जातो का 3 जण. जायन कुठपर्यंत? एक पाय तर लंगडा करून टाकला त्याच्या एका बंदुकीच्या गोळीत. याचा अर्थ त्याच्या पायावर गोळी मारली. म्या नाही मारली. म्या मारली असती तर सारखी डोक्यातच मारली असती त्याच्या. पण तो माझ्या माणसाच्या हाताने त्याच्या पायावर गोळी बसली. नाही तर मी असतो तर त्याच्या बरोबर डोक्यात गोळी मारली असती. म्या कसा माझ्या माणसाला मारणं असते मागून ते समजलं असतं तिले. पण आमच्या पच्चे पैसे घेतले आणि सोनं घेतलं तर आम्हाला पकडायची काय गरज होती? सोन्याच्या कोंबड्या आहे तुम्ही. एवढेच पैसे आणि एवढंच सोनं आहे का तुमच्यापाशी? बँकेत ठेवलं आहे म्हणे ना. हा तुझीच बायको आहे ते ढेबरी आहे ते, म्हणून तुम्हाला पकडून आणलं. बँकेतले पैसे काढू दे, आधी घेऊ दे, त्याच्यानंतर तुमच्या डोक्यात एक गोळी मारण आणि तुमचा विषय खतम. आणि आम्ही इथून रपातपा. हे शांताई मोठी जास्तीचे कामं करून ठेवते. काय गरज होती सांगायची? का बँकेत ठेवले आहे बिशे आहे, काही गरज नव्हती सांगायची. निपटलं असतं ना प्रकरण. तुम्ही बाकीचे चला लवकर चिकन बनवा. भूक लागली मला. तुम्ही यायला नाही पाहिजे. लय मोठमोठ्या बंदूक आहे त्याच्यापाशी. त्यानं मायाच तर पायावर बंदुकीची गोळी मारली तर तुम्ही काय आहे? अरे ह्या कचऱ्याच्या गाड्या कुठून आल्या रे इकडे? अरे हे तर कचऱ्याची गाडी शाहरुख याची होय रे. अरे हा कुठं चालला रे?
सोबत सल्ल्याची आहे रे. अरे ते हे कायले चाललेले का तिथं? अरे बापरे, झालं यायनं केलं रे पांदान यायच्या हातानं. एक काम करा, लवकरात लवकर इथून चला, लवकरात लवकर काढा सायकल आपली. फायरिंग करा, दोन्ही गाड्या इकडे जीव राहिल्या. जे कोणी गाडीचे अंदर असन चालाकी न करता बाहेर येऊन जा, नाहीतर या गोळ्या अशा चालत राहीन. आता यायले याची काही गरज होती का? इथं चालले आमच्या मांग मांग. जा, हे लटकून गेले आता इथं. बसा बोंबलत. तात्या ते आपल्या मागं मागं आले असन तर आपल्याला वाचवायला झाले असन ना. पण काही गरजच नाही आहे ना. याच्यापाशी बंदूक आहे ना. त्याच्यापाशी काय आहे? काहीच तर नाही आहे. चालले तिथं. झालं, फालतूचा खर्च दिला लावू. हे कचऱ्याच्या गाडीचे काच फोडून टाकले त्यानं, चक्के पंक्चर केले. बस आता बोंबलं. टायर टुपाय टाकायला लागते नवीन त्याच्यात आता. आणि आता वरचा काचही लावा लागते गाडीचा. काही घेणं नाही देणं नाही. बस 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 बस, दोघं जण जा गाडीपाशी आणि पा गाडीत मेले तर नाही ना ते. जाऊन पा. बाहेर या, बाहेर या चुपचाप. मेले वाटते हे. सरदार, सरदार वाचवा, वाचवा सरदार. त्याला जर धक्का लागला तर तू हे 4 माणसं मापाशी आहे, विचार करतो फक्त. सरदार, सरदार वाचवा, वाचवा सरदार. गावात तर तुम्ही याच्याच्यानं वाचले का गावात लोक होते? आता गावातच तुम्हाला निपटवलं असतं. लवकर ते आमचे 4 माणसं सोड, लवकर सोड. जमलं जमलं, सुटतो आता आपण इथून. घे, तू हे 4 माणसं घे, माय माणसं सोड, माय माणसं सोड. चल सोड, सोड लवकर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. डाकू मंगल सिंग म्हणते म्हटलं मले. डाकू मंगल सिंगच्या माणसाचा निशाणा कधीच चुकत नाही. आता तर फक्त पायावर निशाणा मारला, डोक्यावर मारला असता तर खेळ खतम. आणा रे, आणा त्या दोघाला इकडे. हिरो बनायला चालले तिथं, हिरो बनायला चालले. असेच तर हिरो पाहिजे. यायले उलट लटकवा रे. आता लंगडी खेळा इथं, इथं खेळा आता लंगडी. डाकू मंगल सिंग म्हणते म्हटलं मले, समजला? ते तर तेवढ्यानं बरं आहे का लेग शॉट घेतला त्यानं का हेड शॉट घेतला असता तर. 13 दिवसानं पुरे 7-12 गावाले तुमच्या तेरविले जवाले असते, समजले? या रे इकडे, सल्ल्या शाहरुख या. चालले मोठे हिरो बनाले, या इकडे. कशी कमाई चालू होती तिकडे कचरा गाडीवर, आता गावात बी कचरा जमा होऊ द्या. आणि मजुरी पाळा. काय ले काय हो, दिमाग नसल्यासारखे चालले इकडे. अरे बंदूक आहे ना त्याच्यापाशी. आपल्यापाशी साधा टमाटे कांदा कापाचा चाकू नाही, आणि चालले तिथं. या इकडे, मोठे हिरोपंती करायला गेले तिकडे. सगळ्यात पहिले तुम्ही दवाखान्यात जा आता, कारण तुमच्या पायाला गोळी लागली आहे. जातो, पण मला पहिले घरी जाऊ दे. माई बायको मार लढू राहिली असं. मीरा, अय मीरा, कुठं होते तुम्ही? कुठं होते इतक्या दिवसाचे? अंदर चल, सगळंच सांगतो तुला. अंदर चल पहिले. त्या टाकून तात्याले, पाटीलले, मोहनले आणि देवानंदले चौघाले नेलं म्हणते. चांगलं झालं ना, चांगलं झालं. बस एक एक बंदुकीची गोळी मारा म्हणा त्याले, त्याचा विषय खतम करून टाका. म्हणजे मग ह्या गावाचा सरपंच वामनराव भिंगोटे. तसंच होते ते. हो डाकू यायला गोळी मारणारच आहे. सोनं नाणंही घेऊन गेले, पैसाही घेऊन गेले, आणि एक एक बंदुकीची गोळी मारते त्याले. आता झालं ना, किती दिवसाचं आपण त्या गोष्टीच्या मागं लागलो, ते आपल्या इकडून काही झाली नाही. या डाकूनं केली ना, चांगली गोष्ट नाही केली काय. आणि त्याच्यात त्याचे सोकारी वसंतराव ते गायब आहे. तिथंही रक्त पडलं होतं. म्हणजे शिंदे साहेब आले रे आले तिकडून का बस तात्याच्या नावानं FIR. मग चित बी मेरी आणि पट बी मेरी. मले तर समजून नाही राहिलं का काय करू. तुम्ही काय करताय? तुम्ही काहीच नाही करू शकत. काय करू शकता तुम्ही? हो ना राजू, विचारच पडला का काय करू शकतो मी. तुम्ही मंगाशीच तर काही केलं नाही. अंदर लपले होते घराच्या, आणि आता काय करता तुम्ही? आणि त्याच्यात हे 2 पोट्टे बी गेले सायकलनं. सांगा, म्हणजे हे 4 जण फसले आणि हे 2 जण, असे 6 जण फसले आता त्याच्या तावडीत. अरे यायले जाऊच नव्हतं द्यायला पाहिजे ना आपण 2 पोट्टे यायले. आणि का हो अरविंदरा, म्हटलं सल्यान शाहरुख आहे, हे दोघं कुठं आहे? हे दोघंही ते नाही गेले त्याच्या मागं. अरे लय वेळ झाला ना, मग ते दिसूनच तर नाही राहिले. ते गेले वाटते. म्हणजे घ्या 8 जण त्याच्या तावडीत. आपल्याला काही ना काही डोकसं लावून त्याला सोडवाच लागन. शिंदे साहेब काय माहित कधी येते तर. अरे आले का रे तुम्ही? का गेलेच नाही तुम्ही त्याच्या मागं? त्याच्या मागे गेलो, त्याच्या ठिकाणाचा पता आहे, आणि त्याच्यात वसंतरावले वापस आणलं. वसंतरावले वापस आणलं तर वसंतराव आहे कुठं? वसंतरावच्या घरी आहे. त्याच्या पायाला गोळी लागली आहे. गोळी? गोळी कोण मारली त्याले? ते टाकूनच मारलेली होय.
तात्याच्या वावरात कैरीचे पोते चोराले हे डाकूच आले होते. मग हे सुटून कसे आले त्याच्यापासून? हे जेव्हा सगळे डाकू आपल्या गावात आले तेव्हा 2 डाकू त्याच्या मागं ठेवले होते म्हणते. यायनं बरोबर दिमाग लावून तिथून सुटका केली त्याचीवाली. आणि आम्ही चाललो होतो त्याच्या मागं तर त्यानं आम्हाला आवाज दिला. नाही तर आम्ही आज त्या डाकूच्या तावडीत असतो. चला बसा बसा एक जण कोणी बी लवकर. अरे पण तू चालला कुठं तलवार घेऊन? तात्याले, पाटीलले, देवानंद काकाले आणि मोहनले चौघाले सोडायला चाललो. लवकर बसा एक जण. ओ मन्यादा, जास्त गरम नको चालत जाऊ कुठं बी. थांब जरासा, दिमागानं प्लॅन घ्या लागते. आम्ही तिथून आलो आताच. आणि वसंतराव आले. जरासा थांब तू, शांततेत राह. जास्त गरम नको चालत जाऊ. बसून राहिले तुम्ही एखादा जण याच्यातलं का मीच जाऊ एकटा? थांबणारे जरासा शांतता धरणं तू. प्लॅनिंग करून तिथून सगळ्याला काढा लागते. त्याच्यापाशी बंदूक आहे मोठमोठ्या. हे विचार नाही करण बाबू. हा, एखादा त्याच्यानं गडबडीत एखादा मरून जाईन. त्याचा जबाबदार तू राहशील. हेच तर नाही पटत तुमचं वालं. अरे मी तलवार आणली राजेव पाजून, त्याच्यासाठी टाइम गेला म्हणून झालं सगळं हे. नाही तर आतापर्यंत तर चाललंय गेलो असतं, एखाद्याले खतमही करून टाकलं असतं तिकडले तिकडे आणि सगळ्याले सोडून बी आणलं असतं. अरे तू थांब ना म्हण्या, जास्त गरम नको चालत जाऊ ना. कुठं कुठं दिमागानं काम घ्या लागते ना. सगळ्यापाशी मोठमोठ्या बंदुका आहे. शांततेत पहिले दिमाग लावा लागन काय कसं आहे तर. आणि वसंतरावले सगळंच माहित आहे, कारण वसंतराव तिथं राहिले आहे 2 दिवस. त्याच्या सल्ल्यानं आपल्याला पुढची प्लॅनिंग करून सगळ्याले सोडणं आहे. तू आपलीशी करू नको तिथं. तू एकाचे 2 काम करायला जाऊ नको. आणि त्याच्यात गडबड अशी झाली आहे का सल्ल्या काका आणि शाहरुख काका हे फसले आहे. आपल्याला वसंतरावचा दिमाग घ्या लागन, पोलिसाची मदत घ्या लागन, कारण पोलीसवाल्यापाशी बंदूक आहे, आपल्यापाशी काहीच नाही आहे. तुम्हाला म्हणू राहिलो एक जण बसा, तर तुमच्या इकडून तेवढं काम होऊन नाही राहिलं. जाय तू जाय एकटा. तू एकटाच जाय आणि सगळ्याले मार. जाय तिकडे. नाही बा, एकटा नाही जात मी. एक जण सोबत द्या कोणी ना कोणी. कमीत कमी तिथपर्यंत सोडून द्यायला तरी द्या. म्हणजे त्याच्या हाताने मी गाडी वापस पाठवतो. मला काही झालं तर चालते, गाडीला काही झालं नाही पाहिजे. शिंदे साहेबाले फोन करा. नामदेवराव कधी येता विचारा लवकरात लवकर. आणि एवढी मोठी घटना झाली म्हणा, तुम्ही कधी येता? हॅलो, हा हॅलो शिंदे साहेब, अरे कधी येता तुम्ही? बट जस्ट आलो मी आता इथं पोलीस स्टेशन मध्ये. चला लवकर. शिंदे साहेब आले म्हणते पोलीस स्टेशन मध्ये. वसंतरावले घ्या आणि चला.